एकदा पुण्यात कोथरूडच्या एका जुन्या नवीन मिश्रित सोसायटीत देशपांडे कुटुंब राहत होते. 4 माणसं, आई वडील, मुलगा आणि मुलगी. घर छोटंसं होतं, पण घरात भरपूर आवाज आणि हसणं खिदळणं होतं. शकुंतलाबाई सकाळी 5:45ला अलार्म वाजताच उठते. पाणी गरम करताना चहाचा डबा उघडते. चहा उकळत असताना तिच्या मनात पहिला विचार येतो, आज काय जेवण करावं. ती स्वयंपाकघरात उभी राहून रेडिओ चालू करते. FM वर मराठी गाणं येतं, सुंदर माझे घराबाहेर. ती हळूच गुणगुणते. अशोकराव 5:15ला उठतात. नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये जातात. दाढी करताना आरशात स्वतःला पाहतात आणि म्हणतात, अजून एक दिवस. मग बाहेर येऊन पेपर उचलतात. सकाळचा चहा घेत बसतात. शकुंतला त्यांच्यासमोर चहाचा कप ठेवते. दोघेही गप्प. फक्त चहाचा आवाज आणि पेपरची पानं फडफडण्याचा आवाज असतो. सागर 6:45ला उठतो. आई आज ऑफिसला लवकर जायचंय असे म्हणत तो बाथरूमकडे धावतो. 10 मिनिटात तयार होऊन स्वयंपाकघरात येऊन उभा राहून म्हणतो, आई पोळी आहे का? शकुंतला हसते. नेहमीप्रमाणे, हो आहे. बस थांब. तो स्टँडवरून पोळी घेऊन भाजी लावतो. एक चाव घेत म्हणतो, आई तुझ्या हातची भाजी कायम चवीदार असते. शकुंतला म्हणते, तुझ्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतं. मग आणखीन काय हवंय? अनुजा 7:10ला उठते. डोळे चोळत स्वयंपाकघरात येते. आई आज कॉफी. शकुंतला म्हणते, हे घे, पण लवकर कर. अनुजा कॉफी घेऊन बाल्कनीत जाते. फोन स्क्रोल करत असते. तेव्हा आई ओरडते, फोन ठेव आणि नाश्ता कर. अनुजा हसते, हो हो करते. हे रोजचं दृश्य, छोटं साधं, पण या छोट्या गोष्टीमुळे घर जिवंत राहतं. आज सोमवार आहे. प्रत्येक घरात आठवड्याची सुरुवात काही याच पद्धतीने होत असते. सकाळी 8 वाजता सागर निघतो. दरवाजात उभा राहून म्हणतो, आई संध्याकाळी उशीर होईल. मी बाहेरच जेवण करेल. शकुंतला म्हणते, ठीक आहे, पण घरी येऊनच जेव. सागर हसतो आणि म्हणतो, पाहतो. तो निघतो. शकुंतला दरवाजा बंद करते आणि म्हणते, हा मुलगा कधी ऐकणार? दुपारी 1 वाजता अशोकराव जेवायला येतात. शकुंतला त्यांच्यासाठी वरण भात, कोहळा भाजी, दही ठेवते. अशोकराव जेवताना म्हणतात, आज ऑफिसमध्ये नवीन क्लर्क आला. खूप बोलका आहे. शकुंतला हसते, तुझ्यासारखा शांत नव्हता तर? अशोकराव म्हणतात, मी शांत आहे का? दोघे हसतात. छोटीशी हसी, पण ती घर भरून टाकते. संध्याकाळी 6 वाजता अनुजा घरी येते. आई आज मुलाखत होती. चांगली गेली वाटतं. शकुंतला म्हणते, देव कल्याण करो. अनुजा कपडे बदलून येते. आईसोबत स्वयंपाकघरात उभी राहते. आई मी भाजी चिरते. शकुंतला म्हणते, हो चांगलं, पण बोट कापू नकोस. अनुजा हसते, कधीच नाही कापलं. शकुंतला म्हणते, खरंच? मला आठवतंय एकदा तू बटाटा चिरताना बोट कापलंस. अनुजा म्हणते, तेव्हा मी लहान होते ना. दोघेही हसतात. रात्री 8:30ला सागर येतो, थकलेला. आई काही जेवायला आहे का? शकुंतला म्हणते, हो, गरम करून देते. सागर सोफ्यावर बसतो. अशोकराव विचारतात, कसं चाललंय काम? सागर म्हणतो, बस बाबा, चांगलं चाललंय. छोटं उत्तर, पण अशोकराव समजतात. मुलगा थकलेला आहे. आज मंगळवार आहे. सकाळी शकुंतला आणि अनुजा यांच्यात छोटंसं भांडण होतं. अनुजा म्हणते, आय मी हे ड्रेस घालणार. शकुंतला म्हणते, तो खूप छोटा आहे. ऑफिसला घालून जाऊ नको. अनुजा म्हणते, आई आता 2026 चालू आहे. हे चालतं आता. शकुंतला गप्प होते. अनुजा निघते. शकुंतला मनात म्हणते, माझ्या वयात आम्ही असं कधी घाललं नव्हतं. मग बोलत नाही. दुपारी अशोकरावला त्यांच्या जुन्या मित्राचा फोन येतो. अरे अशोक,
कसं काय? अशोकराव म्हणतात, चांगलं चाललंय. काही वेळ बोलल्यानंतर अशोकराव फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर शकुंतला विचारते, कोण होता? अशोक म्हणतात, राजेश. तो म्हणाला, आम्हाला भेटायला येईल. मग शकुंतला म्हणते, चांगलं आहे. मग कधी येतोय तुमचा मित्र? संध्याकाळी अनुजा घरी येते. आईला म्हणते, सॉरी आई, मी सकाळी चुकीचं बोलले. शकुंतला हसते, काही नाही, तुझ्या वयात असंच असतं. दोघी मिठी मारतात. ही छोटी माफी त्यांच्यात मोठा बदल घडवून आणते. आज बुधवार. शकुंतला सकाळी लवकर उठते. तिच्या आवडत्या मालिकेचा नवीन भाग येणार आहे. ती टीव्ही चालू करते. अशोकराव उठतात. काय चाललंय? शकुंतला म्हणते, ही नवीन मालिका. अशोकरावही टीव्ही समोर बसतात. दोघे पाहतात. शकुंतला म्हणते, पहा ही बाई किती चांगली आहे. अशोकराव म्हणतात, हो. दुपारी शकुंतला बाजारात जाते. भाजी घेते. तिथे शेजारची काकू भेटते. शकुंतला, कसं काय? दोघी थांबतात. 10 मिनिट गप्पा मारतात. त्यांच्या छोट्या गोष्टीवर बोलणं होतं. मुलांचं लग्न, नातवंड, भाव, आजार. शकुंतला घरी येते मन हलकं करून. आज गुरुवार. सागर संध्याकाळी लवकर येतो. हातात एक छोटी पॉकेट आहे. आई हे घे. शकुंतला आश्चर्याने तो पॉकेट उघडते. आज चॉकलेट आहे. तुझ्या आवडीचं. तुझ्या नेहमी लक्षात असतो. सागर म्हणतो, हो नेहमी. छोटा सरप्राईज मोठा आनंद देतो. रात्री सगळे एकत्र जेवतात. टीव्ही चालू करून क्रिकेट मॅच पाहत बसतात. अशोकराव म्हणतात, पहा हा फटका. सागर म्हणतो, वा. पण अनुजाला आणि शकुंतलाला काही समजले नाही. अनुजा म्हणते, मी समजले नाही. शकुंतला हसते आणि म्हणते, मीही नाही. पण सगळे एकत्र पाहतात. आज शुक्रवार. शकुंतला थकलेली आहे. अशोकराव म्हणतात, आज बाहेर जेऊया. शकुंतला म्हणते, नको, घरचं जेवणच चांगलं असतं. मग सागर आणि अनुजा म्हणतात, चल ना. शेवटी सगळे जवळच्या मिसळपावच्या हॉटेलमध्ये जातात. मिसळपाव खातात, हसतात. आज शनिवार. सकाळी सगळे जागे होतात. शकुंतला म्हणते, आज घर साफ करायचं आहे. सागर आणि अनुजा ओरडतात, आई, पण उठतात. सागर खिडक्या पुसतो, अनुजा झाडू मारते. अशोकराव कपाट व्यवस्थित करतात. शकुंतला स्वयंपाकघर पुसून काढते. दुपारी सगळे थकलेले असतात, पण हसतात. किती छान दिसतंय घर. छोटी मेहनत, मोठं समाधान मिळतं. आज रविवार आहे. रविवारी सगळे सकाळी उशिरा उठतात. शकुंतला उपमा करते. सगळे एकत्र नाश्ता करतात. मग टीव्ही पाहतात. मग पुरणपोळी बनवण्यास मदत करतात. सगळे एकत्र मिळून जेवतात, बोलतात छोट्या छोट्या टॉपिकवर. आज काय केलंस? काही नाही. मग उद्या काय? पाहू. छोट्या संवादात प्रेम दिसून येतं. रात्री सगळे बाल्कनीत बसतात. चहा घेत तारे पाहतात. शकुंतला म्हणते, सगळे एकत्र असावेत, एवढंच हवं. अशोकराव म्हणतात, हो. सागर म्हणतो, नेहमी असू. अनुजा म्हणते, प्रॉमिस. हे छोटे छोटे क्षण रोजचे साधे, पण या क्षणामुळे कुटुंब कुटुंब राहतं. कधी भांडण, कधी हसणं, कधी मौन, कधी बोलणं, पण सगळं एकत्र.